हॅलो, नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये जो काही ड्रामा चालू आहे प्रेक्षकांनो, तर आपली आणखीच उत्सुकता वाढते की नेमकं पुढे काय घडणार आहे. तर असंच काही प्रेक्षकांनो आजच्या एपिसोडमध्ये देखील झालेलं आहे. आजच्या एपिसोडमध्ये इथे आता पार्थला जीवावर संशय होत असतो, कारण माहिती पडतं की आर्या ही प्रेग्नेंट आहे आणि आता इथे पार्थला जीवावर संशय होतो की ते आर्याच्या पोटात जे बाळ आहे ते जीवाचंच आहे आणि त्यामुळे इथे पार्थला खूप राग आलेला असतो. आता तो घरी आलेला असतो जेव्हा, तेव्हा नंदिनी समोर त्याला ठामपणे बोलत असतो की सांग, आर्याच्या पोटात बाळ आहे, त्याचा बाप कोण आहे, असं काही त्याला तो विचारत असतो. आणि तो आता नंदिनीला बोलतो, नंदिनी, आर्याच्या पोटात जे बाळ आहे तर ते जीवाचं आहे. आता मात्र यांच्या जे काही गप्पा असतात ते थोडे अंतरावर उभी असलेली रम्या ही ऐकत असते. आता नंदिनी देखील आता जीवाला वाचवण्यासाठी मुद्दामहून नाटक करते आणि जीवाला ओरडून बोलत असते, जीवा सांगा, कोण आहे त्या आर्याच्या पोटातल्या बाळाचा बाप, सांगा, ते बाळ तुमचं आहे का? असं काही आता ती इथे स्वतःच्या मनोमन विचार करत असते. मी जर जीवाना असं नाही बोलले तर पार्थला संशय होईल. आता इथे जीवा देखील विचार करू लागतो, की आता नंदिनीला तर माहिती आहे, की त्या बाळाचा बाप कोण आहे आणि नंदिनी मला असं का बोलते? पण नंदिनी ही दादाला संशय येऊ नये आमच्या दोघांवर, त्यामुळे कदाचित असं काही बोलत असेल. तर बराचसा काही ते गोंधळ उडतो. तेव्हा पार्थ हा बोलतो, "ते बाळ तुझं नाहीये ना, तर घे नंदिनीच्या डोक्यावर नंदिनीची शपथ ठेव नंदिनीच्या डोक्यावर हात आणि बोल, आर्याच्या पोटातलं बाळ तुझं नाहीये." आणि प्रेक्षकांनो, आता इथे इतका जीवापाड प्रेम करणारा जीवा नंदिनीवर तो नंदिनीची खोटी शपथ खातो. आणि तेव्हा मात्र सगळे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होतात. आता इथे पार्थच्या मनाला देखील शांतता वाटते, की नेमकं मी जो विचार करत होतो तो चुकीचा आहे. तर प्रेक्षकांनो, आता इथे बराचसा काही या विषयावरून गोंधळ होतो. आता इथे रम्याने जे काही ड्रामा ऐकलेला असतो, त्यामुळे रम्या देखील आश्चर्यचकित होते, की आर्या ही प्रेग्नंट आहे आणि तिच्या त्या बाळाचा बाप कोण आहे, ती देखील विचार करत असते. तर इकडे आता नंदिनी आणि जीवा हे रूममध्ये आलेले असतात. आता नंदिनी जेव्हा हॉलमध्ये पार्थ तिकडनं गेलेला असतो, तेव्हा जीवाला बोललेली असते, "जीवा, मला तुमच्याशी बोलायचंय." तेव्हा जीवा बोलत असतो, की "नाही, आता इथे नको, आपण आपल्या रूममध्ये बोलूया." आता इथे नंदिनीची खूप चिडचिड होत असते. आता दोघेही रूममध्ये आलेले असतात. तेव्हा नंदिनी ही जीवाला बोलत असते, "जीवा, जीवा, हा धागा दिसतोय तुम्हाला माझ्या हातातला? तुम्ही हा धागा कापला आणि दुसरा हा धागा हा माझ्या हातात तुम्ही बांधला. पण ह्या धाग्याबरोबर तुम्ही मला देखील गुंडाळून घेताय जीवा. तुम्ही तुमचं आणि आर्याचं काय सुरू आहे?" असं काही ती आता ठामपणे ओरडतच जीवाला बोलत असते. "बोला जीवा, तुमचं आणि आर्याचं काय सुरू आहे?" तेव्हा आता हे नंदिनीच्या तोंडून ऐकून इथे जीवाला देखील आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसलेला असतो. पण मात्र जीवा फक्त नंदिनीकडे एकटक बघतच राहतो. तेव्हा नंदिनी ही आता खूप चिडतच जीवाला ओरडत बोलत असते, "बोला जीवा, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमचं आणि आर्याचं काय सुरू आहे? तुम्ही जसं तुम्ही काव्याला विसरलात आणि माझ्या प्रेमात पडलात, तसं मला विसरून तुम्ही आर्याच्या प्रेमात पडत आहात. तुम्ही आर्याच्या मिठीत शिरताय. मी तुमच्यासाठी तुमच्या सुखाचा विचार करून मी आर्याच्या पोटात आपलं बाळ वाढवायला होकार दिला. मी तुमच्या सुखाचा विचार करताय आणि तुम्ही काय करताय? तुम्ही त्याचा हे असं काही फायदा घेताय?" असं काही बरचसं इथे नंदिनी ओरडतच जीवाला बोलत असते. ती भानावर नसते, कारण जेव्हा तिला आर्याने तिचे आणि जीवाचे फोटो दाखवलेले आहेत फोनमध्ये, ते बघून इथे नंदिनी खूपच संतापलेली असते आणि त्यामुळे तिच्या तोंडून नको ते वाक्य जीवासमोर निघतात. जीवाची कॉलर पकडते आणि जीवाला ठामपणे विचारत असते. पण मात्र प्रेक्षकांनो, आता यावर जीवा कसा रिॲक्ट होईल, जीवा यावर नंदिनीला काय उत्तर देईल, हे पुढे पाहणं खूपच उत्सुकतेचे आहे. आता ही हळूहळू आर्या जी जीवाच्या प्रेमात पडली आहे, ती जीवापासून कशी वेगळी होईल, हे पुढे पाहणं खूपच उत्सुकतेचे आहे, की नेमकं आणखी मालिकेमध्ये काय काय ट्विस्ट येणार आहेत. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया छानशा पुढच्या एपिसोडमध्ये.